मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पार्थ विचारतो, काय नंदिनी, कसला विचार करताय? आता लग्नानंतर नंदिनी पार्थ देशमुख तुमच्यासमोर नाव जोडलं जाणार याचा विचार करताय का? त्याच वेळी नंदिनी म्हणते, हो तसं नाही. मग पार्थ जरा टेन्शनमध्ये येतो. तेव्हा ती आता म्हणते, मला लग्ना अगोदर तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तेव्हा तो म्हणतो, हो बोला की. मग त्याचवेळी मानिनी आणि शारदा या दोघीही तेथे येतात. तेव्हा तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते लग्नानंतर बोला, आत्ता काही बोलायचं नाही, कारण मुहूर्ताची वेळ टळून जाईल मग, असं म्हणून मानिनी पार्थला घेऊन तेथून जाते. तर आता चल आपल्याला सुद्धा गौरीहार पूजनासाठी जायचंय, असं शारदा म्हणते आणि नंदिनीला घेऊन तेथून जाते. दुसरीकडे आता रम्या ही मंडपाबाहेर निघालेली असते. त्याचवेळी आता तिथे पार्थ आणि नंदिनीचा फोटो तिला दिसतो. त्यावेळी आता रम्याला खूपच चिड येते. ती रागातच आता नंदिनीच्या त्या फोटोकडे पाहते. तेथे शुभविवाह सोहळ्याचा जो पोस्टर असतो त्यावर आता पार्थ आणि नंदिनीचा जो फोटो असतो ना, त्या फोटोकडे पाहून रम्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. आता तेथे जरा कुणीही नसतं म्हणून रम्या काय करते तर तेथे असणारा एक दगड उचलते आणि त्या फोटोवरच टाकते. त्यामुळे तो फोटो आता फाटून जातो. त्यानंतर आता रम्या ही रागातच नंदिनीला म्हणते की, नंदिनी अगं, माझ्या आईने तुला आशीर्वाद दिला असेल, परंतु माझी हाय लागेल तुला आणि तळतळाट लागेल एका प्रेयसीचा तुला. या लग्नामुळे तू कधीही सुखी होऊ शकणार नाही, लक्षात ठेव. तर इकडे आता नंदिनी रूममध्ये आलेली असते. गौरीहार पूजनासाठी तिला बसायचं असतं. त्याचवेळी शारदा विचारते, काय झालं बाळा, मनात धाकधूक होते? त्यावेळी आता ती नंदिनी म्हणते की, आई अगं खरंच ना, पोटात ना असा गोळा आलाय, कारण आता गौरीहार पूजनासाठी बसायचं तर आहे. मग गुरुजी कधीही मला आवाज देतील आणि आवाज दिल्यानंतर मला मंडपाच्या दिशेने जावं लागेल आणि तिथे गेल्यानंतर मला कधीही मागे फिरता येणार नाही. मला ना खूप भीती वाटते, असं म्हणून नंदिनी आता भीती व्यक्त करून तशी दाखवते. त्यावेळी आता नंदिनी शारदाला म्हणते, आई मला नाही माहीत ग नक्की कसली भीती वाटते, पण भीती वाटते हे तर क्लिअर आहे. त्यानंतर आता इकडे रम्या ही रागातच म्हणते, लग्नानंतर तू एकटी पडशील आणि भीक मागशील सुखाची, परंतु माझ्या पार्थचा आवाज तुझ्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही नंदिनी. तेव्हा आता तिला आठवतं की कशा प्रकारे माझ्या आईने पार्थ आणि त्याचबरोबर नंदिनीला आशीर्वाद दिलाय की हे लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडू देत, खुश राहा आणि सुखी राहा. त्यानंतर रम्या आता नाकात असणारी नथनी काढून फेकून देते, बोटात असणारी अंगठी सुद्धा फेकून देते आणि म्हणते, आई तू सुद्धा देशमुखांसारखीच निघाली अगं, माझ्या भावनांचा सुद्धा तू विचार केला नाहीस. आता माझ्या पार्थचं माझ्याबरोबरच लग्न होईल अशी तू मला आशा दाखवलीस, परंतु शेवटी तू काय केलं, तू माझ्या सुखापेक्षा तुझ्या भावाचा आनंद निवडलास. आय हेट यू आई, आय हेट यू, असं म्हणून रम्या खूप जोरात आता ओरडू लागते. पुढे आता रम्या ही खूपच चिडते आणि आजपासून तू माझ्यासाठी मेलीस आई, आता मोठ्याने बोलून आता रम्याचा राग अनावर झालेला असतो आणि तिच्या मनात आता आईविषयीची एक वेगळी सल निर्माण होते. रम्याने मागचा पुढचा विचार न करता खूप मोठा टोकाचा आता निर्णय घेतलेला असतो आणि लग्न मंडप सोडून ती आता केव्हाचीच तेथून जायला निघते. तर दुसरीकडे आता नंदिनी म्हणते, आई अगं सासरी सगळं काही ठीक असेल ना, अनोळखी माणसं, अनोळखी स्वभाव, मला जमेल ना ग सगळं, असं ती शारदाला विचारते. त्यावेळी आता नंदिनीच्या डोळ्यातील ते पाणी पाहून आता शारदाला वाईट वाटतं आणि ती हसतच म्हणते, हो बाळा, तुला सगळं जमेल आणि तुझ्या मनात जी आहे ना ती भीती नाहीये बाळा, याला ना हुरहुर म्हणतात आणि अशी गौरीहार पुजताना हुरहुर ही हवीच अगं. माझी आजी मला नेहमी सांगायची, गौरीहार ना हा फक्त निमित्त आहे. अशी एकच ही वेळ असते की जेव्हा नव्या नवरीला स्वतःसोबत अगदी शांत बसता येतं. तुला सांगू नंदिनी, तू आज ज्या वळणावर उभी आहेस ना तिथे प्रत्येक मुलीना केव्हा ना केव्हा उभं राहावंच लागतं. मी सुद्धा ज्या वळणावर उभी होते ना तेव्हा माझ्या आईने जे मला सांगितलं ना तेच मी आज तुला सांगतेय. बाळा, एक नवीन घर जे असतं ना बाळा, ते दुधासारखं असतं आणि म्हटलं तर खूप जपावं लागतं. जर वेळेवर तापवलं नाही ना तर खराब होतं. लिंबू, मीठ आणि मिरचीचा हात लागला तर ते दूध नासतं बाळा. जर कमी लागली ना तर साय ही घट्ट होत नाही. आग जर जास्त लागली तर दूध उतू जातं. अगं बाळा, सासरचं सुद्धा नाव असंच असतं. अति केलं की गृहीत धरतात आणि कमी केलं की मग नावं ठेवतात. तेव्हा आता नंदिनी म्हणते, हो आई, पण आपण करायचं काय?
तेव्हा त्या सर्व गोष्टींचा आपण फक्त स्वीकार करायचा असं शारदा म्हणते. तेव्हा नंदिनी आता आईच्या बोलण्याचा विचार करू लागते. तेव्हा इथून पुढे तुला माणसांचा आणि परिस्थितीचा स्वीकार करावाच लागेल, कारण असं सगळंच कसं होईल ग आपल्या मनासारखं. कसं आहे ना, आपलंच होतं ना आपल्याला कधीतरी पारखं. आता इथून पुढे धीर ठेवायचा. कुणीतरी बोलेल, रागवेल, मनाला लागेल तुझ्या असं बोलेल, पण हरकत नाही बाळा, कारण आपल्या हातून सुद्धा पोळी कधीतरी करपतेच ना. आणि भात सुद्धा थोडा जास्त मऊच होतो, ते सुद्धा तुला सगळेजण समजून घेतील. आणि बाळा, तुला सांगू का, सगळे दिवस हे सारखे नसतात आणि सगळी माणसंही सारखी नसतात. कारण कुठे मिसळून जायचं आणि कुठे घट्ट उभं राहायचं हे तू स्वतःशीच नीट ठरवून ठेव. कारण आज तू कोणाची तरी सून होशील, बायको, वहिनी, जाऊबाई होशील, सगळं काही होशील. उद्या तू आई सुद्धा होशील. आता खूप मोठी ही जबाबदारी तुझ्यावर आहे बाळा. तू आतापर्यंत फक्त आनंद निवास मधल्या माणसांची काळजी घ्यायचीस, पण आता इथून पुढे तुला अख्खं घर, एक कुटुंब सुद्धा जोडून ठेवायचंय आणि हे तुला नक्कीच जमेल बाळा. अगं, बघता बघता अनोळखी माणसं ओळखीची होऊन जातील. अगदी सख्या होऊनही सख्खी माणसं होतील. मग तुझी त्यांना आणि त्यांची तुला सवय होऊन जाईल. अगं, एकमेकांशिवाय असं करमेनासं होईल. आणि तू जरा माहेरी आलीस ना, तर तुला असं होईल की कधी एकदा त्या घरी जातीये. तेव्हा आता नंदिनीला रडू येतं आणि मग ती शारदाला मिठी मारून आता खूपच रडू लागते. त्याच वेळी आता शारदा म्हणते, बाळा, आता तुझं लग्न होईल आणि मंगळसूत्र तुझ्या गळ्यात येईल. त्याला असं ओझं समजू नकोस बाळा. आपल्याला एक सुंदर सोबत मिळाली, त्याची खूण गळ्यात घालून मिरवण्याचं कधीही पुरुषांना नाही मिळत बाळा. आणि ते फक्त बायकांच्याच नशिबात असतं. तेवढ्यातच तेथे आता काव्य येते आणि वसू देखील येते. मग आता आई, तुमचं काय चाललंय असं म्हणून काव्य ही तिच्या आईचा पाप्पा घेते. मग आता नंदिनीला म्हणते तुझा पण. मग आता नंदिनीचा सुद्धा ती गोडासा पापा घेते. तेव्हा वसू विचारते, काय ग नंदिनी, अजून गौरीहार पुजायला तू बसली नाहीस का? बस चल बरं पटकन. मग आता काव्य तिला बसायला सांगते. तेव्हा हे गौरीहार कशासाठी पुजतात असं आता काव्य विचारते. वसू म्हणते, उगीच आता ताईला प्रश्न विचारून भांडावून सोडू नकोस, चल बरं बाहेर आता. त्याच वेळी आता शारदा म्हणते, असू दे ओ ताई. अहो, एरवी काव्याला हा प्रश्न पडला नसता, पण ती विचारतीये. त्याच वेळी आता शारदा म्हणते, अगं, गौरी हरण म्हणजे गौरीचं हरण करणारा म्हणजे तिला पळवून नेणारा शंकर. आता ताईला जी अन्नपूर्णेची मूर्ती दिली आहे ना, ती आता पार्थरावांच्या खिशात ठेवणार, ते असं घरी घेऊन जाणार, म्हणजे तुझ्या ताईला ते पळवून नेणार. आणि सासरी मूर्ती जर ती गेली तर मग रोजच्या पूजेमध्ये ती अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची, म्हणजेच सासरी ती भगवान शंकरांच्या घरी ती सुखाने प्रेमाने नांदू लागली. आता शारदा त्या पूजेचं महत्त्व सांगते. त्यानंतर आता वसू ही खाली बसते आणि नंदिनीला म्हणते, नंदिनी, अगं, पूर्वी ना बायका तिळगुळ किंवा असं पाणी तोंडामध्ये धरायच्या, जेणेकरून नवरी मुलगी शेजारी बसतात ना त्यांच्याबरोबर बोलू नये ना म्हणून. असा काव्याला ती टोमणा मारते. तर काव्य रागातच आता वसूकडे पाहते. तिच्या बोलण्याचं इंटेन्शन बरोबर काव्याला समजलेलं असतं, त्यामुळे ती जरा चिडतेच. पण नंदिनी ताईसाठी ती जरा गप्प बसते. मग त्यानंतर आता बोलू नको जास्त, चल पटकन गौरी हरण पुजून घे असं आता वसू नंदिनीला फोर्स करत म्हणते. तेव्हा नंदिनी लगेच अत्यंत श्रद्धेने ते गौरीहाराचं पूजन करत असते. त्याचवेळी वसू मनात विचार करू लागते की कधी एकदा ही काव्य आणि शारदा बाहेर जातीये काय माहीत, आणि ही नंदिनी एकटी इथे बसतीये, जेणेकरून मला लगेच ह्या नंदिनीला उचलता येईल. त्यानंतर आता शारदाला लगेच वसू म्हणते, बाहेर कुणाला काही हवं नको की ते बघ ना जरा शारदा. मग शारदा आता तेथून जाते. तर काव्याला सुद्धा वसू जायला सांगते, परंतु काव्या ही नंदिनीजवळच बसून राहते. काही वेळानंतर आता वसू ही खूपच चिडलेली असते, कारण काहीही झालं तरी तिला आता या काव्याला बाहेर काढायचंच असतं. म्हणूनच ती आता म्हणते, नंदिनी बाळा, अगं, तुला भूक लागली असेल ना, मग तू काहीतरी खाऊन घे ना अगोदर. त्यावेळी नंदिनी म्हणते, अहो, मला नको काही खायला, कारण आज उपवास असतो ना, त्यामुळे मी नाही काही खाणार. तेव्हा आता, अगं, तुला माहिती आहे का, मी माझ्या लग्नाच्या वेळी सुद्धा थोडं उपवासाचं खाल्लं होतं. आणि कसं असतं ना, म्हणजे मुलीला लग्नाच्या विधींमध्ये चक्कर येऊ नये ना, म्हणून काहीतरी खायचं असतंच उपवासाचं. कसा उपवास असतो, दिवसभर दगदग सुद्धा नवरीची खूप होते.
त्यामुळे मग थोडं खाऊन घ्यायचंच असतं. काव्या हे बघ, आता तू एक काम कर, तू अगोदर जा बरं बाहेर आणि उपवासाचं काहीतरी ताईसाठी घेऊन ये खायला. मग आता काव्य म्हणते चक्कर वगैरे जरा प्रॉब्लेमच होईल ना मग, त्यामुळे मला घेऊन यावंच लागेल. नंदिनी म्हणते अगं नको जाऊ प्लीज, थांब इथे, मला नाही काही खायचं. पण काव्य आता ऐकतच नाही, कारण ताईला जर मध्ये चक्कर आली तर प्रॉब्लेम नको, या विचाराने आता ती लगेच बाहेर जायला निघते. त्यानंतर आता नंदिनी म्हणते की आत्या तुम्ही माझी किती काळजी करताल. त्यावेळी आता वसू म्हणते अगं बाळा मी नाही करणार, मग कोण करणार काळजी. असं कर बाळा, आता तोंडामध्ये ना पाण्याचा एखादा घोट घे तू. तेव्हा आता नंदिनी लगेच पाण्याचा एक घोट तोंडात घेते, तर वसू तिच्याकडे खूपच वेगळ्या नजरेने पाहत असते, कारण तिचं इंटेन्शन हे नंदिनीला माहीत नसतं. त्यावेळी आता नंदिनीला ती डोळेसुद्धा बंद करायला सांगते. मग आता त्याच वेळी आता वसू मनात विचार करते, चला एक पायरी तर मी चढले आहे, आता दुसरा प्लॅन सुरू करायचा आहे. असं म्हणून नंदिनीकडे वेगळ्या नजरेने पाहत तिच्याकडे पाहून ती आता हसत असते, कारण दीपक आणि त्याच्या सहकाऱ्यांना सांगून नंदिनीला कसं किडनॅप करायचं हा प्लॅन केलेला असतो. दुसरीकडे आजी आता काव्याला विचारते, काय ग काव्या, अगं नंदिनी गौरीहरणासाठी बसली की नाही. त्यावेळी आता काव्या म्हणते हो बसली आहे, ती पूजाच करतीये. तेव्हा एक काम तर झालं, बरं झालं, म्हणजे आता कधीही नंदिनीला आवाज येईल आणि तिला जावं लागेल समोर स्टेजवर. त्यानंतर आता काव्या आजीला विचारते तू काही खाल्लंस का. त्यावेळी आता आजी म्हणते अगं चहा घेतलाय थोडा, परंतु नंदिनीचं लग्न आहे ना, त्या काळजीने मला काही जातच नाही. काव्या म्हणते आजी असं उपाशी राहायचं नाही. मग त्यानंतर आजी म्हणते माझं राहू दे, अगोदर तू खाऊन घे बाळा, कारण तू करवली आहे ना, तुला जास्त धावपळ करावी लागेल. तेव्हा आता मला काही खायचंच नाहीये, मी ही प्लेट ना ताईसाठी घ्या, काव्या आजीला म्हणते. आणि पुढे निघालेली असताना आजी तिला अडवत म्हणते अगं थांब थांब, नवीन पिढीला काही रीती भाती परंपरा आहेत की नाही. त्यानंतर आता अगं काय झालं काय, असं आता काव्या विचारते. तेव्हा आजी म्हणते अगं बाई, ती पूजेला बसली ना त्या अगोदर नवरीने उपवास धरायचा असतो, तुमच्या नवीन पिढीला ना काही कळतच नाही. त्यावेळी आता काव्या म्हणते बरं ठीक आहे आजी, पण ताईला भूक लागली असेल ना म्हणून म्हटलं मी. असं म्हणून आता ती लगेच काव्याला ताट तेथे ठेवायला सांगते, नाहीतर तू खाऊन घे. मग आता काव्य म्हणते नाही माझं फास्टिंग सुरू आहे. त्यावेळी आता हे काय असतं असं आता आजी विचारते. मग आता काव्य म्हणते ते तुला नाही कळणार आजी, आता विचारू नको हां, हे काय असतं आणि ते काय असतं. मग तेवढ्यातच बकुळा तेथे येत म्हणते आई अहो तुम्हाला पटकन बोलवलंय गुरुजींनी. तेव्हा गुरुजींकडे लगेच आजी तेथून जाते. मग काव्य आता त्या ताटाकडे पाहतच राहते आणि नकारार्थी मान हलवत लगेच आपल्या ताईकडे जायला निघते. इकडे आता वसू नंदिनीला म्हणते बाळा मी येते हा, असं म्हणून ती लगेच आता दबक्या पावलांनीच तेथून जाते आणि दार बंद करून घेते. मी आता पूजा करत असते, तर तिला ह्या भामट्या आत्याचा डाव काहीही माहीत नसतो की आत्या गोड बोलून काय काटा काढणार आहे ते. नंदिनीने आता डोळे बंद केल्यामुळे तिला काहीच खबर नसते पुढे काय होते आणि काय नाही. तर इकडे आता पार्थ हा लग्न मंडपामध्ये येतो. गुरुजी म्हणतात की आपल्याला आता विधी सुरू करायचे आहेत. तेव्हा ठीक आहे असं सर्वजण म्हणतात. आता पार्थ हा विधींसाठी तेथे बसतो. पार्थच्या आईबाबांचे सुद्धा तेथे काही विधी होणार असतात पार्थसाठी, त्यामुळे आता सर्वजण खूपच खुश असतात. पार्थ अगदी नवरदेवाच्या या लुकमध्ये देखणा दिसत असतो. तेव्हा त्याची आई लांबूनच त्याची दृष्ट काढते, म्हणते खूप सुंदर दिसते माझं लेकरू. मग आता विक्रम हा तिच्याकडे पाहून हसतो. सर्वजण तेथे असतात. धनंजय, आरू हे सर्वजण तेथे आलेलेच असतात. मग काही वेळानंतर गुरुजी म्हणतात चला करायची का सुरुवात. तेव्हा हो असं आता मानिनी म्हणते. तेव्हा गुरुजी आता मंत्रोच्चार करत पार्थला हात जोडायला सांगतात, डोळे बंद करायला सांगतात. त्याला लगेच आता जीवाची आठवण होते, त्यामुळे तो मानिनीला पटकन विचारतो जीवा कुठे आहे. तेव्हा येईलच थोड्या वेळात असं आता मानिनी म्हणते. मग पार्थ डोळे बंद करून हात जोडतो, तर गुरुजींचं मंत्रोच्चार सुरू होतं. इकडे आता मानिनी विक्रमच्या हाताला हात लावते, तर सर्व विधी अगदी छान प्रकारे तेथे होत असतात. सर्वांना गुरुजी तेथे असणाऱ्या हात जोडायला सांगतात. सर्वजण हात जोडतात.
तर आता पार्थची नजर सारखी सारखी जीवाला शोधत असते, कारण युग तेथे असतो परंतु जीवा नसतो. इकडे आत्या आता बाहेर येते, बाहेरून दार बंद करून घेते. आतमध्ये नंदिनी पूजा करत असते. त्याच वेळी आता आत्या ही म्हणते की दीपक लवकरात लवकर इकडे ये, तुझ्या त्या माणसाला घेऊन, असतं म्हणून ती फोन ठेवते आणि खूपच खुश होते की आता सगळं माझ्या आणि माझ्या रम्याच्या मनासारखं होणार. आता इकडे अजूनही ते विधी सुरू असतात, तर पार्थची नजर अजूनही जीवाला शोधत असते. कधी एकदा माझा भाऊ जीवा येईल असं त्याला होत असतं. सर्व विधींना आता जीवा त्याला त्याच्यासमोर हवा असतो. त्यानंतर आता पार्थ राहून ते विधी सुरू असतानाच लगेच जीवाला कॉल करतो, परंतु आता काव्याने त्याचा फोन काढून घेतल्यामुळे त्याचाही कॉल आता काव्य रिसीव करत नाही. जीवाचा फोन काव्याकडे असल्यामुळे खूप मोठा घोळ झालेला असतो. तेव्हा काव्य आता त्या फोनकडे पाहतच राहते आणि मग मनातच विचार करते, डंबू ये ना बाबा पटकन, कारण या लग्नाचे सर्व मोमेंट मला तुझ्याबरोबर शेअर करायचे आहेत, तुझ्याबरोबर अनुभवायचे आहेत, त्यामुळे प्लीज ये ना लवकर, प्लीज, मला तुझी आठवण येते आणि मलाच तुझी आता काळजी वाटायला लागली आहे, असं आता तो म्हणत असतो. त्याचवेळी मात्र आता त्या मनात वेगळाच काहीतरी संशय येत असतो आणि ती खरंच खूप घाबरलेली असते. त्याचवेळी मात्र काव्याच्या पाठीमागूनच आता दीपक आणि त्याचा जो सहकारी असतो तो नंदिनीच्या रूमकडे जायला निघतो, पण याची खबर कुणालाच नसते, कारण सर्वजण तेथे त्या विधींमध्ये व्यस्त असतात. तर दुसरीकडे आता वसुआत्या ही रूमच्या बाहेरच उभी असते. तेवढ्यातच तेथे दीपक आणि त्याचा सहकारी हे दोघेही येतात. तर आता पुढे काय करायचं, कसं करायचं, हा सर्व प्लॅन वसुआत्या त्या दोघांनाही सांगते. मग आता ते दोघेही डन असं म्हणतात. तर आता वसुआत्या म्हणते तेथे डोरमॅट आहे मोठी, ती घ्या अगोदर. तेव्हा आता तेथे जी मॅट असते दीपक ती घेऊन तेथे गेलेला असतो. दीपकने वेषांतर केल्यामुळे नंदिनीला समजत नाही की नक्की आता कोण आहे, कारण तिचे डोळे आता बंद असताना दीपकने तिच्या नाकातोंडावर रुमालच ठेवलेला असतो, जेणेकरून ती बेशुद्ध होईल, कारण त्यामध्ये ते औषध असतं. त्याचवेळी आता वसू ही डोकावून आतमध्ये पाहत असते की कशाप्रकारे नंदिनीला हे दोघेजण किडनॅप करतायत. तेव्हा आता नंदिनीला जेव्हा नाकातोंडाला ते रुमाल लावला जातो तेव्हा ती मात्र आता खूप जोराजोरात ओरडत असते, परंतु बाहेर सगळीकडे आवाज असल्यामुळे कुणाला काही समजत नाही. पुढे आता वसुआत्या ही त्या दोघांनाही इशारा करते की अरे पटकन घ्या तिला. नंदिनी ही बेशुद्ध होते. तेव्हा मात्र आता दीपक आणि वसुआत्या हे दोघेही खूप खुश होतात, कारण आता त्या दोघांचा हेतू एकच असतो. आता नंदिनीला काही समजत नसतं ते नक्की आहेत तरी कोण. त्यावेळी नंदिनीला आता त्या मॅटमध्ये असं गुंडाळतात आणि तिला आता घेऊन चाललेले असतात. इकडे आता सर्व विधी झाल्यानंतर गुरुजी हे पाटावर आता पार्थला उभे राहायला सांगतात आणि मध्ये आता आंतरपाठ धरतात. आता दोघांच्या लग्नासाठी सर्वजण खूपच एक्साइट असतात. विक्रम, मानिनी हे देखील खूप खुश असतात, परंतु अजून नवरी मुलगी आलेली नसते. गुरुजी म्हणतात नवरी मुलीला घेऊन या बरं पटकन. त्याचवेळी आता हो असं सर्वजण म्हणतात. तर आजी म्हणते काव्या बाळा जा आणि नंदिनी ताईला घेऊन ये. त्यावेळी आता काव्या लगेच नंदिनीला आणण्यासाठी जाते. आता पार्थ सारखा डोकावून मागे पाहत असतो की कधी एकदा नंदिनी येते. त्याचवेळी सर्वजण त्याच्यावर हसतात. विक्रम मानिनीला म्हणतो अगं बघ तो नंदिनीची कशी वाट पाहतोय ते. मानिनी म्हणते हो मग तो एक्साइट आहे आज खूप. मग आता पार्थ खूपच लाजत असतो आणि नंदिनीच्या आठवणीमध्ये अगदी हरवून जातो. त्याला असं होत असतं की कधी एकदा नंदिनी येईल आणि मी तिला पाहील, त्याचबरोबर तिच्या गळ्यात कधी हार घालेल, त्यामुळे तो आपला एकटाच गालात हसत असतो. त्यानंतर आता मॅटमध्ये नंदिनीला ठेवतात, त्याचबरोबर असं तिच्यावरून पुन्हा मॅट टाकून तिला असं गुंडाळून ठेवतात. तेव्हा आता वसू आतमध्ये येते आणि नंदिनीचा मोबाईल कुठे आहे असं विचारते. दीपक म्हणतो मला माहीत नाही. त्याचवेळी नंदिनीचा तेथे असणारा मोबाईल वसू आता पटकन घेते. तेव्हा आता काव्या समोरूनच आता मॅटमध्ये गुंडाळून नंदिनीला घेऊन जातात, तरीही काव्याला समजत नाही, कारण तिला असं वाटतं की कुणीतरी इथे कामच करत आहे. समोरून काव्या येताच पाहताच आता वसू ही लगेच लपून बसते. दरवाजाच्या पाठीमागे लपून बसल्यामुळे आता तिला समजत नाही की वसू आत्या इथे लपली आहे. तर
काव्या आतमध्ये येते आणि समोर पाहते तर तेथे पूजनाच्या तेथे नंदिनी नसते। त्यामुळे आता काव्याला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा ती आता म्हणते ताई नाही आहे इथे। मग वसू आता तेथून पटकन पळून जाते तर काव्याला मोठा धक्काच बसतो की ताई आता या क्षणी कुठे गेली असेल। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता सर्वजण विचारतात की नंदिनी अजून कशी आली नाही। तेव्हा गुरुजी म्हणतात अरे नवरी मुलीला बोलवा, मुहूर्ताची वेळ ही टळून चालली आहे। परंतु नंदिनी आता कुठेही नसते। पार्थ आता वेड्यासारखी तिची वाट पाहत असतो। तेवढ्यातच नंदिनीला आता दीपक आणि त्याचा सहकारी तेथून घेऊन सुद्धा जातो तरीही कळत नाही। त्यानंतर आता गुरुजी म्हणतात दौलत तू जा आणि घेऊन ये नंदिनीला। तेव्हा दौलत हा लगेच काव्याकडे जातो आणि तिला विचारतो नंदिनी कुठे आहे। काव्या रडतच म्हणते मला नाही माहीत। इकडे सर्वजण नंदिनीची वाट पाहत असतात। तेव्हा धनंजय विचारतो आहे कुठे नंदिनी। त्याच वेळी आता दौलत म्हणतो अख्खा वाडा शोधलाय मी पण नंदिनी इथे नाहीये। तेव्हा सर्वजण खूप घाबरतात। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।